आणि ते 7 विषय बीओटीच्या तत्वावर आणि विकसित करा असे 7 विषय आहेत. आणि ते 7ही विषय, पहिला जो विषय त्या टीपी फायनलवर फायर ब्रिगेड व प्राथमिक शाळेचा त्या ठिकाणी आरक्षण आहे. 2 नंबरला जे 7 रस्ता जे प्लॉट आहे ते महाराष्ट्र शासन आणि सोलापूर शहरातील बस डेपोचं त्या ठिकाणी आरक्षण आहे. तिसरी जी जागा आहे बुधवार पेठ फायनल टीपी 30, जवळपास त्या ठिकाणी 2.5 एकर जागा आहे. त्या ठिकाणी गार्डन असं, पब्लिक गार्डन असं त्या ठिकाणी उल्लेख आहे. चौथा जो आहे छत्रपती संभाजी चौकातील इंडस्ट्रियल झोन व औद्योगिक झोन असं त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरचा जो टीपी फायनल त्यावर आहे. 5 नंबर जो विषय जयभवानी शाळा, त्या ठिकाणी शाळा आणि पब्लिक कॅरियर वाणिज्य असं त्या ठिकाणी आरक्षित आहे. 6वी जागा गोल्डपेठ मनपाचे वाणिज्य असं त्या ठिकाणी त्याचं आरक्षण आहे. 7वी जागा जी महाराष्ट्र शासन आणि पब्लिक व सेमी पब्लिक असं आरक्षण आहे. हे 7 जागा आयुक्तांनी पाठवलेल्या आहेत. हे 7 जागा बघितलं तर 21 एकर ह्या ठिकाणी, प्रत्येक जागा 2 एकर, 4 एकर, 2.5 एकरची अशी जागा आहेत. 21 एकरची ह्या जागेचा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे. आणि रेडी रेकनर म्हणलं तर 1000 कोटी या ठिकाणी त्याचा रेडी रेकनर नियुक्त आहे. आणि महापौरांनी 2 ह्या ठिकाणी प्रकरण दिलेले आहेत. सोलापूर शहरातील महानगरपालिका 6 उर्दू शाळा आणि 12 क्रमांक हे दोन्ही रामलाल चौकातले हे आयुक्ताकडनं नेता महापौरांनी ह्या ठिकाणी हे 2 ह्या ठिकाणी त्यांच्या निदर्शन आलं. पण 2 विषय असे महापौरांनी घेतलेत. टोटल 9 विषय आहेत. ह्या 9 विषयाला आमचा कडाडून विरोध राहणार आहे. का अजंतावर जे विषय आहे त्याच्यावर क्लिअर केलं आरक्षित जागा आहे. एकतर शासनाकडं हे प्रकरण गेलं पाहिजे आणि शासनाकडून ह्या आरक्षित जागा मोकळ्या झाल्या पाहिजे. हे आहे त्या परिस्थितीमध्ये जर ते करत असतील तर माझा आयुक्ताला सवाल आहे की प्रकरण आणत असताना समजा एक 2 एकरचं प्रकरण आहे, तुम्ही सांगताय की महापौरापासून आयुक्तापासून की आम्ही ह्या जागेवरचं आरक्षण कुठल्या हलवणार नाही. मग क्लिअर भूमिका तुमची या ठिकाणी पाहिजे होती. किंवा आरक्षण तुम्ही जे आहे ते ठेवून तुम्हाला त्या ठिकाणी किती उत्पन्न वाढणार आहे, जे करायला घेणार आहेत त्याचा किती खर्च राहणार आहे आणि उर्वरित महानगरपालिकेचं उत्पन्न राहणार आहे, असं कुठंही क्लिअर ह्याचं इंटिमेशन ह्या प्रकरणामध्ये आम्हाला आढळलेलं नाही. आम्ही देखील माहिती घेतली, प्रकरणाला कुठल्याही माहिती आम्हाला मिळाली नाही. ते म्हणतात की सभागृहामध्ये सांगू आहेत. सभागृहामध्ये विषय येत असताना आज आमच्या अजेंडावर हे सर्व प्रकरण 9च्या 9 प्रकरण ह्या ठिकाणी आरक्षित आहेत आणि त्या ठिकाणी त्यावर शाळा चालू आहे. आता अस्तित्वात त्या ठिकाणी शाळा चालू आहे. असे जर प्रकरण आले तर माझा भारतीय जनता पार्टीला सवाल आहे की तुमची सत्ता नसताना तुम्ही सांगत होता की भूखंड श्रीखंड, मग हे विषय तुमच्या काळात येतात कसं काय? तुम्ही आतापर्यंत सगळ्याला ज्ञान देत होता की असे विषय आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कडाडून विरोध करत होता. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सिनियर आहेत, ते आमच्या महिला भगिनी आहेत, ते देखील अनेक वर्ष सभागृहात, मी त्यांना देखील सवाल करतो की तुम्ही अनेक वर्ष सभागृहामध्ये कडाडून विरोध करत होता. मग आज विषय असा आल्यानंतर तुम्ही विरोध करायला पाहिजे. 150 कोटी उभार असेल तुम्हाला, आम्ही उत्पन्न सांगतो कुठून कुठून उत्पन्न 150 कोटीची येणार आहे. तुम्हाला 150 कोटी पाहिजे तर राज्यात तुमचं सरकार आहे, देशात सरकार आहे. तुम्ही ह्या सोलापूर शहराला आश्वासित केलता की काही कमी पडू देणार नाही. अनेक वेळा पालकमंत्र्यांनी सांगितलं, त्यांच्या आमदारांनी सांगितलं, सगळ्यांनी, महापौरांनी सांगितलं, नरेंद्र काळे साहेबांनी सांगितलं की निधी तुम्हाला कुठे कमी पडणार नाही. जर राज्यात तुमचं सरकार आहे, देशामध्ये सरकार आहे, तर तुम्ही जाऊन तिथनं आणा ना. सोलापूर शहरामध्ये अशा कुठल्याही जागा विकत झालं तर आम्ही सर्व पक्षीय उद्या 11 वाजता महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना भेटणार आहे. आम्ही निवेदन देणार आहे आणि आमची पुढची भूमिका स्पष्ट राहणार आहे. अशा कुठल्याही जागा महानगरपालिकेच्या जर विकत असेल, विकसित करत असेल किंवा बीओटी देत असेल तर सर्व पक्षीय ह्या ठिकाणी त्यांना कडाडून विरोध करणार आहे. आमची पुढची दिशा उद्या आयुक्तांना भेटल्यानंतर आमची दिशा आम्ही स्पष्ट करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये तीव्र ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आंदोलन करणार आहे.